चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज सकाळी रामबाग मैदानावर जाऊन जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी खोदलेला खड्डा बुजवायला लावला। यावेळी आमदारांनी स्वतः उभं राहून कंत्राटदाराच्या माणसांना खड्ड्यात माती टाकायला लावली। माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत आपणच पुढे असल्याचा जोरगेवार यांचा दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। चंद्रपूर शहरातील रामबाग मैदानाच्या मुद्द्यावरून भाजपच्या दोन्ही आमदारांनी काल 2 स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या आणि या बैठकीत जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या कामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि याच निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जोरगेवार अगदी आज सकाळीच पुढे सरसावल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मैदान वाचवा, खेळाडूंना जागा द्या, मोकळा श्वास घ्यायच्या जागा आहेत त्या मोकळा श्वास देणाऱ्या जागा त्या रिझर्व करा, प्रिझर्व करा। हे एकीकडे ठरवत असताना चंद्रपूर आपलं नैसर्गिक वनसंपदेनं नटलेलं हे रामबाग मैदान या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेची इमारत तयार करायच्यासाठी तुम्ही बघतात काम सुरू झालं होतं। चंद्रपूरकरांच्या जनतेचा मी धन्यवाद व्यक्त करेन, त्यांनी जागरूकतेनं हा लढा देत आमच्या प्रशासनाच्या शासनाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्याची बैठक काल आम्ही घेतली। त्यामध्ये हा निर्णय झाला की हे जे ग्राउंड या ठिकाणी वाचलं पाहिजे आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत आज या ठिकाणी हा जो बांधकामासाठी सुरू केलेला गड्डा हा बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे।